माढा लोकसभा मतदारसंघात आयत्या वेळी तुतारी गटात प्रवेश करून मोहिते पाटील यांनी यश संपादित केले होते। सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांमुळे महाविकास आघाडीला चांगले दिवस आल्याचेही पाहायला मिळाले होते। याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाकडून सोलापूर जिल्ह्यातील येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या विचारणेला सुरुवात झाली आहे। शरद पवार तुतारी गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील उमेदवार निश्चित करून निवडून आणण्याची जबाबदारी सोपवली आहे। मागील काळात सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात मोहिते पाटील यांचे मोठे प्राबल्य होते, पण विजयसिंह मोहिते पाटील यांचा स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्याकडून दारुण पराभव झाला व मोहिते पाटील गटाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट होण्यास सुरुवात झाली। आता भाजपच्या विरोधात जाऊन मोठे यश संपादित केल्यानंतर मोहिते पाटील गटाची महत्त्वाकांक्षा वाढल्याचे दिसून येते। त्या दृष्टीने आता मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे। त्याचाच परिपाठ म्हणून कासेगाव येथील वसंत नाना देशमुख यांनी पांडुरंग परिवाराशी फारकत घेतली असे बोलले जाते। वसंत नाना देशमुख हे तुतारी गटाकडे उमेदवारीची मागणी करणार असून आपल्याला तिकीट न मिळाल्यास राष्ट्रवादी तुतारी गटाचा उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। पंढरपूर मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची भली मोठी यादी आहे। यात प्रशांत परिचारक, भगीरथ भालके, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, वसंत नाना देशमुख यांचा ओढा तुतारी गटाकडे आहे, पण मोहिते पाटील ठरवतील तोच पंढरपूर मतदारसंघाच्या तुतारीचा उमेदवार असणार असल्याची चर्चा होत आहे।